नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश दुलेवाड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नांदेडचे नाव उज्ज्वल केले आहे. मलेशियात आयोजित परिषदेत त्यांनी दुर्मिळ स्त्रीरोग स्त्रीक्रियेवरील संशोधन सादर करत जागतिक वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश दुलेवाड यांनी 7 आणि 8 मे 2026 रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन प्रायमरी अँड ग्लोबल हेल्थ केअर या परिषदेत स्पीकर म्हणून सहभाग नोंदवला. या परिषदेत त्यांनी नॉन ट्यूपेरल टोटल युटेराइज इन्व्हर्जन अ रायक्नोलॉजिकल केस मॅनेज विथ हंटिंग्टन हिस्टेरिकॉमी या अत्यंत दुर्मिळ स्त्रीरोगावरील संशोधन निबंध सादर केला. गर्भाशयाशी संबंधित या दुर्मिळ आजारावर यशस्वी स्त्रीक्रिया करून रुग्णालय जीवनदान कसे देण्याचे आले याचे सविस्तर सादरीकरण त्यांनी केले. त्यांच्या संशोधनाला आणि वैद्यकीय कौशल्याला जागतिक तज्ज्ञांनी विशेष दाद दिली. डॉक्टर दुलेवाड यांनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सहकारी डॉक्टर पदव्युत्तर विद्यार्थी आणि संपूर्ण वैद्यकीय टीमला दिले. रुग्णसेवा संशोधन आणि शिक्षण या त्रिसूत्रीला वाहून घेतलेल्या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संशोधन सादर करत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गौरव वाढवणारे डॉक्टर गिरीश दुलेवाड यांचे हे यश वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. मी डॉक्टर शिरीष शिवलिंगराव दुलेवाड, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी असोसिएट सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत असून या ठिकाणी बरेच पेशंट्स डिलिव्हरीसाठी येत असतात. तसेच या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळपास विदर्भ तसेच आंध्र प्रदेश जवळ असल्या कारणास्तव बरेच पेशंटचा फ्लो आहे. या ठिकाणी जे इंटरनॅशनल जर्नल ऑफ IGRCOG या जर्नलमध्ये रेअर कंडिशन ऑफ नॉन प्युपरल इन्व्हर्जन ऑफ युट्रस ही कंडिशनमध्ये ही पेशंट पब्लिश केल्या गेली. ही पेशंट जवळपास आमच्याकडे मागच्या जूनमध्ये आली होती. तिचा जवळपास अंगात रक्त 5 ते 6 ग्राम होतं. ती पेशंट तिच्या बाहेरच्या अंगातून एक मास पडत होता, तो सेप्टिक मास होता आणि पेशंटची कंडिशन बऱ्यापैकी क्रिटिकल होती. अशा पेशंटला आम्ही तात्काळ ॲडमिट करून घेतलं. त्याच्यानंतर ब्लड देऊन तिचं ब्लड हिमोग्लोबिन वाढवण्यात आलं व तसंच जे सेप्टिसिमिया जो प्रकार होता त्या गाठीमुळे झालेला ते सर्व कमी केल्यानंतर त्या पेशंटचं डायग्नोसिस करणं फार महत्त्वाचं होतं. त्या पद्धतीनं मग क्लिनिकली नॉलेज अप्लाय करून व सोनोग्राफीच्या मदतीने त्या पेशंटचं डायग्नोसिस केलं आणि त्याच्यामध्ये असं समजून आलं की ती पिशवीची गाठ नसून ती पिशवी पूर्ण गर्भपिशवी ही पूर्ण उलटी होऊन गाठीमुळं ती उलटी होऊन बाहेर पडली होती आणि ज्या कारणास्तव पेशंट क्रिटिकल झाला होता. ही पेशंट जवळपास वर्ल्ड वाईडमध्ये नॉन प्युपरियल इन्व्हर्जन ऑफ युट्रस फार रेअर कंडिशन आहेत. आत्तापर्यंत 100 केसेस वर्ल्ड वाईडमध्ये फक्त त्याचे डॉक्युमेंटेशन झालेले आहे. त्यामध्ये आपल्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास असले 2 केसेस मी स्वतः केलेले आहेत. त्यातली ही केस क्रिटिकल आणि रेअर कंडिशन डायग्नोसिस करून त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट करून खालच्या अंगेतूनच म्हणजे वजानेलीच तिचं ऑपरेशन करून पेशंट सुखरूप घरी पाठवलं. त्या कारणास्तव ही झालेली केस इंटरनॅशनल जर्नल ऑफ IGRCOG या जर्नलमध्ये पब्लिश केल्यानंतर तिथल्या रिसर्च सोसायटीने बरेच देशातल्या लोकांना बोलवलं होतं. त्या ठिकाणी आपल्या केसला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं आणि आपल्या कार्याची त्यांनी दखल घेतली. अशी कंडिशन ऑलरेडी खूप रेअर कंडिशन आहे आणि आपल्यासारख्या इंडियामध्ये आणि ग्रामीण भागातून आलेली केसेस या नांदेडसारख्या ठिकाणी ही केस मॅनेज झाल्याबद्दल, कारण हे केस डायग्नोस होणेच फार क्रिटिकल कंडिशन राहते आणि या ठिकाणी आपल्या ठिकाणी सगळं डायग्नोसिस होऊन आणि पेशंटची व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट होऊन पेशंटला घरी सुखरूप गेल्याने त्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलं गेलं. खरंच माझ्यासाठी हा आनंदाची बातमी आहे, कारण माझे वडील श्री दुलेवाड गुरुजी हे मुख्याध्यापक चे कार्य करून शिक्षकाचा विद्यार्थी या नात्याने मी या ठिकाणी आले व त्यांनीच आम्हाला लहानपणापासून म्हणजे रुग्णसेवा हे ईश्वर सेवा असल्यासारखे आमच्या डोक्यात आणि मनात बिंबवलं गेलं. आणि मी राहणारा भादरपूरचा असून पण मला नाही वाटलं की कधी मी मलेशियात जाऊन प्रेझेंट करेन. पण
पेशंटची सेवा, रुग्णसेवा सातत्याने प्रॉपरली केल्याने तसेच बऱ्याच पेशंटचे जीव वाचवल्याने ही सुद्धा संधी मला मिळाली. त्याच्याबद्दल मला माझ्या संस्थेतील अधिष्ठाता यांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलं, डॉक्टर सुधीर देशमुख सर, व तसेच माझ्या विभागातील इतर कर्मचारी, तसेच माझे PG टीचर्स आणि भूलतज्ञ या सर्वांचं सहकार्य मिळाल्यामुळे त्याचं मला कौतुक वाटतं. जवळपास आत्तापर्यंत हे वर्ल्ड वाईड फक्त 100 केसेस डॉक्युमेंटेड आहेत. त्यामुळं इतक्या पूर्ण जगामध्ये 100 केसेस म्हणजे फारच दुर्मिळ केस होते. अशाच प्रकारचे मी बरेच 7 ते 8 दुर्मिळ केसेस केलेत आणि ते पब्लिश पण केलेत आणि त्याप्रमाणे ते पब्लिश करून पेशंटचं डायग्नोसिस करून पेशंटला जीवदान दिलेले आहे. संशोधित करत असताना महत्त्वाची म्हणजे डायग्नोसिस करणं हा महत्त्वाची गोष्ट आहे. मी आजच्या नवीन सगळ्या पिढींना, नवीन डॉक्टरांना मी हे सांगतो की पेशंट आल्यानंतर क्लिनिकल अप्रोच राहणं फार गरजेचं आहे. क्लिनिकल अप्रोच राहिल्यास तुम्हाला डायग्नोसिस होण्यास त्याचं फार महत्त्व होईल आणि त्याच्यातून डायग्नोसिस झालं तर तुमचं ट्रीटमेंट प्रॉपर होईल. त्यामुळं पहिलं डायग्नोसिस व्यवस्थित करणे गरजेचं आहे, त्यानंतर ट्रीटमेंटची आपल्याला योग्य मार्ग मिळू शकतो. गर्भाशयाच्या पेशंट आता हा जो होता ह्या केसमध्ये ते फायब्रॉइडमुळं पेशंटची पिशवी ही उलटी पडली होती, म्हणजे उलटी झालेली होती. तसेच त्यामुळे मी म्हणतो की जर गर्भाशयाच्या आजाराकरिता वयाच्या 40 नंतर आपल्या इंडियामध्ये गर्भपिशवीचा तोंडाचा कर्करोग हा प्रमाण जास्त आहे. त्यामुळं मी सर्वांना असं आवाहन करतो की वयाच्या 40 नंतर प्रत्येक स्त्रियांनी न लाजता गायनॅकॉलॉजिस्टकडून पॅप स्मिअर म्हणून एक स्क्रीनिंग टेस्ट असते ती करत जावे. आणि जर पाळी गेल्यानंतर जर पुन्हा पाळी येत असेल, लाल कपडा लागत असेल तर अशाला न लाजता तात्काळ दवाखान्यात दाखवून पिशवीचा एंडोमेट्रियमचा काही कॅन्सर आहे का किंवा पिशवीचा कर्करोग आहे का किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण एक वर्षाला वैद्यकीय तपासणी करून आपण दूर करू शकतो. आता वरच्यावर सिझेरियन सेक्शन हा प्रकार जो आहे, पेशंटचे डिमांडिंग म्हणा किंवा पहिले सिझेरियन सेक्शन वाढल्यामुळे बरेच पेशंटचे सिझेरियन सेक्शनचे रेट जो वाढलेला आहे, त्यामुळे प्लॅसेंटा परक्रेट्रा म्हणजे पेशंटच्या बाळाच्या नाळेतून जो आईच्या आणि याला जो अटॅच झालेला असतो तो प्लॅसेंटा म्हणतो. त्याचे ॲक्रेटा म्हणजे अडेजन्स जे खूप त्या पिशवीला जाऊन बसतं आणि त्याच्यामुळं डिलिव्हरीच्या टाईमला सिझरच्या वेळेस अतिरक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामुळं याच्यामध्ये पेशंटचा मृत्यू होत असतो. अशा केसेसमध्ये क्रिटिकल म्हणजे प्लॅसेंटा ॲक्रेटा परक्रेट्रा अशा केसेस किंवा पिपेजमध्ये पेशंट वाढतात. ह्या केसेसमध्ये डिव्हॅस्क्युलरायझेशन ऑफ द व्हेसल्स ही पद्धत करून आपण ते ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी भविष्यामध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट काढण्याची कारण ती टेक्निक जरा क्रिटिकल अवघड असल्यामुळे एखादा युट्रेन आर्टरीला तात्पुरतं कॅच करून ठेवण्यासाठी आणि त्या काळामध्ये ब्लिडिंग स्टॉप करून पुढची प्रोसिजर करण्यासाठी असे इन्स्ट्रुमेंट काढण्याचं माझं एक त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तसेच पोस्टपार्टम ह्युमोरेजमध्ये पोस्टियर फॉर्नेस कंडोम कॅथॅटर ही प्रोसिजर मी जवळपास मागच्या 7 ते 8 वर्षापासून करत आहे की जे इझिली टेक्निक असून त्या टेक्निकमुळे डिलिव्हरी झाल्यानंतर पेशंटच्या अटोनिक किंवा ट्रॉमॅटिक पिपेजमध्ये बऱ्या प्रकारे हेल्प होऊन पेशंटचा अतिरक्तस्राव थांबत आहे. त्याचंसुद्धा मी जे इझी प्रोसिजर त्यावर टेक्निक भरपूर निघाल्या आहेत, पण इझी टेक्निकमुळं जे पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपल्याकडे रेफर करत असताना जर ती टेक्निक वापरली तर ब्लिडिंग स्टॉप होऊन आपल्याला पुढील ट्रीटमेंटसाठी त्याची मदत होईल. ह्या गोष्टी माझे चालू आहेत. संशोधनचा जोपर्यंत आपण संशोधन करणार नाहीत नवीन गोष्टीच्या त्या गोष्टीतून आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे सातत्य, कंटिन्युअस अभ्यास करणे आणि क्लिनिकल ह्या गोष्टीला आपल्याला दुसरा पर्याय नाही. हे जर तुम्ही करत गेलात तर त्या मार्गाने नवीन गोष्टीला संशोधन करणं तेवढंच गरजेचं आहे.